ठाण्यात बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासले विरोधात आणखी एक गुन्हा सध्या नोंदवण्यात आलाय। आईच्या उपचारासाठी अंबाजोगाईच्या व्यापाऱ्याकडून तब्बल 6 लाख रुपये त्यानं घेतले। वारंवार मागून सुद्धा पैसे परत न केल्यानं कासले याच्यावर हा गुन्हा दाखल झाल्याचं समजतंय। सुधीर चौधरी असं फसवणूक झालेल्या व्यापाऱ्याचं नाव असल्याची माहिती मिळते। बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासलेच्या आरोपात नवा ट्विस्ट सध्या बघायला मिळतोय। कासलेला पैसे दिलेला गुत्तेदार सुदर्शन काळे पोलिसांसमोर सध्या हजर झालाय। कासलेला मुलांची फी भरण्यासाठी पैसे दिल्याचं त्याचं म्हणणं आहे, मात्र त्यानं वेगळं वळण दिलं। पोलिसांनी कारवाई करावी अशी काळेनं आता मागणी केली आहे आणि कासलेला ऑनलाईन पेमेंट करणाऱ्या गुत्तेदार सुदर्शन काळे यांनी ही मागणी केल्याचं बघायला मिळालं। मला तुम्ही शिक्षणासाठी घेतले, द्या ना मला पैसे। मग मला असे वारंवार करून मी पुन्हा वरिष्ठांशी त्यांना म्हणलं मी सांगेल तुमच्या येऊन तिथं। मग ऑफिसमध्ये आलो, मग ऑफिसमध्ये त्यांना बोललो 1-2 वेळेस द्या पैसे। ते वरिष्ठालाही माहिती मी त्यांची माझी शाब्दिकची ही झालेली आणि त्याला ह्या पैशाला आणि त्या VMचा काही संबंध नाही। मला वेगळंच वळण लावायला नाही आता। उसने पैसे VMला घेतले किंवा त्याच्या खात्यावर कसे पैसे